जय श्रीराम जय जय श्रीरामच्या गजरात कुरुंदवाड शहरासह परिसरात श्रीरामनवमीचा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी शिकलगार वसाहत येथील श्रीराम मंडळाच्या वतीनं शहरातून श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि श्री हनुमान यांची वेशभूषा करून शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी आणि सजवलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शहरातील रस्त्यावरून श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि श्री हनुमान यांनी नागरिकांनी लक्ष वेधून घेतलं होतं। सकाळपासूनच शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि पूजा अर्चा यांचं आयोजन करण्यात आलं होतं। येथील काळाराम मंदिराचे मानद पुजारी विजयकुमार खापरे यांच्या हस्ते पहाटे काकड आरती संपन्न झाली। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। महिला व भाविकांची मोठी उपस्थिती यावेळी लाभली होती। श्रीराम जन्माच्या पवित्र क्षणी मंदिर परिसर जय श्रीरामच्या जयघोषानं दुमदुमून गेला। उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रभू श्रीरामांच्या जन्माचा आनंद साजरा केला। सोहळ्यानंतर बाल श्रीराम लला यांच्या पाळण्याला भक्तांच्या हस्ते झोका देण्यात आला। त्यानंतर पारंपरिक पद्धतीने नामकरण सोहळाही संपन्न करण्यात आला। महिलांनी भजन कीर्तन सादर करत वातावरण अधिकच भक्तिमय केलं। या पवित्र प्रसंगी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेषतः सुंठवड्याचा प्रसाद मोठ्या भक्तिभावाने वाटण्यात आला। भाविकांनी उत्साहानं प्रसाद ग्रहण करत धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला। मंदिर परिसरात मोठी गर्दी होत असल्यानं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होतं। सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने आणि उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भैरववाडीकडून येणारी वाहतूक बायपास मार्गाने वळवण्यात आली। तसेच मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शहरातील इतर मंदिरांमध्येही दिवसभर रामायण पठण, कीर्तन, भजन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्वत्र आनंद, श्रद्धा आणि भक्तीचं वातावरण पाहायला मिळालं। कुरुंदवाडमध्ये श्रीरामनवमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीनं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावना साजरा झाला। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।